गेल्या अनेक दिवसापासून पाहिले तर परळी शहरामध्ये जे युवक आहेत ते 18 ते 20 वर्षापर्यंत हे मोठ्या नशेच्या आधी गेले तर त्यामुळे पाहिले तर परळी शहरामध्ये अनेक ठिकाणी दारू असेल, गांजा असेल याची विक्री केली जाते आणि त्यामुळे पाहिले तर गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. असंच पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये पाहिजे एकाच युवकांना असेल ते स्वतःच्या आजीवर वार करण्यात आला होता. त्या वाजीला त्याच्यात दूध खून देखील करण्यात आला होता आणि पाहिलं परिसरात अनेक ठिकाणी या ठिकाणी गांजा केले. मात्र काल जे पोलीस उपविभागाचे अधिकारी आहेत जे ऋषिकेश शिंदे यांनी काल पहिल्यांदाच मला वाटतं 25 ते 30 वर्षानंतरच काल हिराणी गल्लीमध्ये त्या ठिकाणी धाड टाकली. त्यामुळे पाहिलं तर मोठ्या गांजा त्या ठिकाणी 53 किलो गांजा असेल, त्या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या 5 ते 6 टू व्हीलर, 20-25 मोबाईल असे जप्त करण्यात आले. त्यामध्ये एक आठवो देखील आहे. टोटल माल पाहिलं तर 12,23,000चा माल त्यांनी मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यामुळे पाहिलं तर आता कुठेतरी जे अशा 2 नंबर धंद्यावर त्यांच्या ओळख बसल्याचं थोडं दिसून येत आहे. तसं पाहिलं तर परेशान पाहिलं तर अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की जे युवक आहेत जे नशेच्या आधी गेले तर त्याची काय सुरू होतं व्हाईटनर असेल, अनेक अशा नशा करतात आणि त्या नशेमुळे त्याच्या काही लोकांवर हल्ला देखील करतात. त्या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी देखील झाले. मात्र पोलीस कुठे कारवाई करत नव्हती अशी लोकांच्या मनात होतं. मात्र काल जे पोलीस उपायुक्त ते त्यांच्या ऋषिकेश शिंदे यांनी कारवाई केली आणि त्यामुळे मोठा मुद्दामाल या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. त्यामुळे पाहिजे आता कुठेतरी लोकांमध्ये कुठेतरी त्याला संतोष याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसन्न विकास वाघमारे, संभाजी म्हणजे जुन्या परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.